चुका सुधारण्यासाठी ज्यांची स्वतःशीच लढाई असते त्यांना कोणीच हरवू शकत नाही. स्वतःला कमकुवत समजणे हे सर्वात मोठे पाप आहे. शून्यातून ईश्वर निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते तोच खरा कर्तृत्ववान होय. स्वतःचा हेतू प्रबळ ठेवा. लोकांना जे बोलायचं असेल ते बोलू द्या. एक दिवस हीच लोक तुमचं गुणगान करतील. बाह्य स्वभाव हा अंतर्गत स्वभावाचे मोठं रूप आहे. सत्यासाठी काही सोडून द्यावं पण कोणासाठीही सत्य सोडू नये. एका वेळी एकच गोष्ट करा आणि असे करताना आपला संपूर्ण आत्मा त्यात घाला आणि बाकी सर्व विसरा. आपल्याजवळ जे आहे त्यात आनंद मानावा, कारण आपल्याजवळ जे आहे ते अनेकांचं स्वप्न असतं. तुमचा स्वभाव कितीही चांगला असू द्या, लोक तुम्हाला तेव्हाच चांगले म्हणतील जेव्हा तुमच्याकडून त्यांचं काहीतरी काम होत असेल. चांगल्या माणसांची सोबत व्यर्थ आयुष्यालाही अर्थ देऊन जाते. सुखी आयुष्याचे 2 तत्व सांभाळले पाहिजेत. एक म्हणजे वापर हा वस्तूचा करावा, माणसांचा नाही. आणि दुसरे म्हणजे प्रेम हे माणसांवर करावं, वस्तूंवर नाही. माणसांनी केलेले सगळी पाप धुतली जातात ही जगातील सगळ्यात मोठी अंधश्रद्धा आहे. एकीकडे जिवंत माणसांची मनं दुखवायची आणि दुसरीकडे देवपूजा करायची. पात्रता नसलेली माणसं आपली निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका. पात्रता नसलेली लोक ज्या वेळेस निंदा करतात तेव्हा हताश होऊ नका. तुकोबाराया म्हणतात, ढेकणाशी बाज, घर उतर चढ केवढा. ढेकणाला पलंगच आपल्या किल्ल्याप्रमाण वाटत असतो. दिवसभर तो त्यातच चढ उतार करण्यात मग्न असतो. अशा ढेकणाप्रमाणे आयुष्य जगणाऱ्या सडक्या बुद्धीच्या लोकांकडे जास्त लक्ष देऊ नका. आपले आयुष्य बेस्ट करायचे की ऐष्ट करायचे हे आपल्याच हातात असते. विचार करा, काळजी करू नका. नवीन कल्पनांना जन्म द्या. महान कार्यांसाठी महान त्याग करावा लागतो. घर्षण केल्याशिवाय रत्न उजळत नाही, त्याचप्रमाणे सातत्याने प्रयत्न केल्याशिवाय व्यक्ती खुशाल होत नाही.